शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्र. भोगटे अण्णांनी आपलं आयुष्य वेचून खूप एक कष्ट मेहनत करून हा जो काही फार्म आहे हा सगळ्या लोकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती अशी घेणार आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन इथे काय सुविधा आपल्याला मिळतात. नमस्कार. मी आनंद कृषी पट्ट्यावरून भोगटे बोलतो. आम्ही चिंचोली मोराजी गावामध्ये आपलं एक छोटंसं आनंद कृषी पट्ट नावाचं पर्यटन केंद्र आहे. मुख्य व्यवसाय आपला शेती आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून आपण हा करतो. परंतु याच्यामध्ये पैसा मिळतो हा अजिबात आम्ही विषय लक्षात घेतलेला नाही. मुळात येणारा माणूस हा माणूस न समजता, पैसे देणारा माणूस न समजता अतिथी देवो भव मानणारी आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या पद्धतीने येणाऱ्या माणसाला आम्ही परमेश्वर समजून, देव समजून त्याची सेवा करत असतो. आल्यानंतर नाश्त्याला कांदा पोहे असतात, उपीट असतात, भजी असतात, मिसळ असतात, अनेक प्रकारचे असतात. दुपारी जेवण असतं, जेवणामध्ये गरम गरम ज्वारी बाजरीच्या भाकरी असतात, चपाती असतात, भरलं वांगा असतं, पिठलं असतं, पुरणपोळी असते. आता ह्या सीजनला आंबरस पण असतो, लापशी पण असते, पापड असतो, लोणचं असतं, खास गावरान ठ्याचा असतो. संपूर्ण स्वयंपाक हा चुलीवर बनलेला असतो आणि मग अशा पद्धतीने येणाऱ्या माणसाला व्यवस्थित समाधान, सुख समाधान आणि आनंद मिळून जातो. त्यामुळे आमच्याकडं आम्ही एक मर्यादित 60-70 लोकच फक्त घेतो, जास्त गर्दी पण करत नाही. जास्त जर गर्दी केली तर मग नुसतं पैसे जमा करून क्वालिटी राहत नाही, तर ती क्वालिटी टिकवण्याकरता आम्ही जास्त गर्दी करत नाही, महत्त्वाची आहे. आणि आल्यानंतर मोर पण पालन, वॉटर पार्क आहे, रेन डान्स आहे, स्विंग टँक आहे, चिल्ड्रन पार्क आहे, बैलगाडी राईड, ट्रॅक्टर राईड, रोपवे आहे, स्वतःचीच बैल आहेत. शक्यतो जर मुक्कामी जर आलं तर मुक्कामाला भरपूर मोर पाहायला मिळतात. मग लांडोरे आहेत, मोर आहेत. मला वाटतं सरांनी आज नाचताना पण 2-4 मोर पाहिले. म्हणजे असा एक आनंद. ते प्रॉपर संध्याकाळी त्या मोरांसाठी म्हणजे त्यांचं खाद्य ते तिकडं पसरवून ठेवतात आणि मग सकाळी आपल्याला मोर, ॲक्च्युली आम्हाला खूप काही मोर बघायला मिळाले. आपल्याला जर नुसतं त्या शेतीवर जर अवलंबून राहिलं तर आपल्याला फाशी घ्यायचं सोडून पर्याय नाही, म्हणून आपण हा व्यवसाय निवडला गेला. उठल्या संपूर्ण जो काही त्यांचा 5-6 एकरचा जो काही त्यांनी इथं बनवलंय ते संपूर्ण त्यांनी झाडून काढलं, स्वच्छता त्यांनी पाडली. उठल्यानंतर त्यांनी, मला एक गोष्टला आवडली अण्णा, म्हणजे मी प्रॅक्टिस सांगतो, लोक उठल्या दात घासत नाही, काही नाही, ओके, चहा पिता, पण अण्णांना मी बघितलं, अण्णांनी टोमॅटो घेतला, बरोबर ना. तर ते म्हणजे बघा, एक बॉडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अण्णांनी खूप काही मेंटेन केल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णांना आदर्श कृषी पुरस्कार देखील मिळालाय. त्याबद्दल मला 2017 साली महाराष्ट्रामधला कृषी पर्यटन मधला 1 नंबरचा पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार दिला गेला असताना तो मंत्रालयामध्ये यशवंतराव भवनला 6 ते 7 तास कार्यक्रम होता. पर्यटन मंत्री रावल सरण आणि कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पुरस्कार दिला गेला आणि तो 5 ते 6 तासाचा कार्यक्रम होता. तिथं माझं 1 तासाचं भाषण होतं. म्हणजे याच्यात आलेले अनुभव किंवा कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, म्हणजे जवळजवळ भारतातले 650 अति VIP लोक ते भाषण ऐकण्याकरता होते. कुठे मी अगदी कष्ट करून जे 2-2 रुपये तयार केलेले, जास्त लोन नाही राहिलेलं, काय नाही, अगदी मर्यादित सुखा समाधानाने आनंदामध्ये येणारा कस्टमर पण आनंदी राहतो आणि आम्ही पण आनंदी असतो. वॉटर पार्क आहे हा. सकाळी आल्या मी खाली अण्णांचा पण नंबर देईल आणि यांचे चिरंजीव आहेत, ते बाकीचं मेंटेन करतात, त्यांचं नाव दत्ता थोपटे, तर त्यांचाही नंबर देईन, लोकेशन टाकून देईन. जेवणा संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर अण्णांच्या अर्धांगिनी यांनी, म्हणजे आजींनी आमच्यासाठी पुरणाची पोळी बनवली होती, आमरस होता, मासवडी होती, भात होता, वांग्याची भाजी होती, लॅप्सी होती, खूप एक पदार्थ, चपाती, भाकरी, ज्याला भाकरी आवडेल त्याला भाकरी. सो या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या जवळपास काल 40 ते 50 लोक होते, 7-65 लोक. हां, तर सगळ्यांना अतिशय त्यांचा आत्मा तृप्त झाला आणि हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून म्हणतो, एकदा तुम्हाला बाकीचे खूप काही पर्यटन स्थळं इथं मिळतील कृषी पर्यटन म्हणून, ओके, पण त्याच्याही व्यतिरिक्त 2-3 राईड समजा तिकडे जास्त असतील, प्लस असतील, पण जर तुम्हाला घरचा अनुभवायचा असेल दररोजच्या धकाधकीच्या जीवनामधून, तर अण्णांकडे नक्की भेट द्या, अण्णांकडे नक्की या, ओके. आणि अण्णा खूप काही दिलदार माणूस आहे. मी असा विचार करतो, मी आता 6-6 महिन्यात इकडं तर येणारच आहे, पुढचे अजून 100-150 वर्ष अण्णा असेच सकाळी झाडू मारत राहो, एवढीच माझी म्हणजे आरोग्य त्यांचं चांगलं राहील.
तोड तोड बेटा, तोड ते खाली ताण, त्या याच्याने खाली ओढ. हा थोडा 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 तोड तोड ओढ, जोराचं ओढ ना, जोराचं ओढ ना काय बघ ती ओढते, जोर ओढा ओढा ओढ जोराचं, मार उडी मार उडी मार उडी. ओ बस खूप खाली पडली.